वावरामध्ये कापूस वेचायला बाया होत्या पण त्याचे गोटोळे आणू आणू पुरा थंडागार झालो मी. तर रामराम मंडळी, मी तुमचा लाडका प्रज्वल जाका. आजचा विषय असा आहे की आज होते आपल्या वावरात कापूस वेचायला बाया. सकाळच्या 8 वाजता वावरामध्ये आलो तर बाया नसले होते बा 2-3 गोटोळे. सहसा आमच्या इकडे मजूर भेटतच नाही कामाले, पण भेटला तर मग एखादा आवचं भेटून पूर्ण फॅमिली आणली बा वावरामध्ये कापूस झाले. मजुरांना डोंगरावर कापूस झाला आणि त्याचे गोटोळे नेणं माझ्याकडे जिम्मेदारी होती. 40 किलोचं गोटोळं डोक्यावर घेऊन आला आपल्या ऍक्टिव्हा बशी. मस्त आपण बांधून घेऊन दिलं, निघालो मग घराच्या इकडे. तसं मी 10-15 चक्रा मारल्या, पण तुम्हाला एकच चक्कर मध्ये दाखवलो. आता 12 तेच दाखवतो तुम्हाला. गोटोळे घरी आणले, खाली गेले. संध्याकाळच्या वेळी आपण पैसे दिले, जाय म्हणे सातेगावले गाडी पेट्रोल टाकून ये म्हणे. स्पेशल पेट्रोल टाकाले भाऊ सातेगाव चालू मी. मजा आहे काय. पहिले तर मी भाऊ पैसे आलो. भाऊले म्हटलं सगळे कटिंगचे दुकान बंद आहे. अरे म्हणे आज शनिवार आहे, शनिवार सगळे बंद राहतात दुकान. असं एक दुकान चालू राहते म्हणे, पण ते पण बंद आहे. मन नाराज होऊन आलो आपल्या डिझेल पंपावर. गाडी टाकला 200 रुपयाचं पेट्रोल वगैरे टाकलं. मग तिथून वापस आलो आपल्या रॉयल मेन्स वर. भावासोबत काही वेळ गप्पा केल्या. रात्रीचे 8 वाजले होते. भैया धावा तर भाऊ गावणगावमध्ये आलो रविदाच्या दुकानात. शुभम पाटील तर बा रात्री व्यायाम करायले बेकार आहे रे बा. रविदाला म्हटलं काही झालं चालते म्हटलं, पण आज मी फॉर्म भरल्याशिवाय जातच नाही. याच गोष्टीवर घेतला आपला सत्कार. व्हिडिओ आवडला फॉलो करा, नशीन आवडला तरी फॉलो करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.